नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यातील घटकनिहाय प्रश्नांची उत्तरे अभ्यासताना पाठ क्रमांक 13 आणि 20 यातील घटकनिहाय प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या या चॅनलवर मी उपयोजित लेखनाचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत. इयत्ता 10वीसाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्याचा फायदा तुम्हाला अभ्यासासाठी होणार आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण बऱ्याच पाठांची घटकनिहाय प्रश्नांची उत्तरे अभ्यासली. आज आपण पाठ 13वा कर्ते सुधाकरराव कर्वे, जो डॉक्टर गिरीश देशपांडे यांनी लिहिलेला पाठ आहे, त्याचा अभ्यास करणार आहोत. कृती क्रमांक 1 मध्ये उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये खालील आकृती पूर्ण करा आणि आकृतीमध्ये तुम्हाला महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्याचे प्रकार लिहायचे आहेत. उतार्याचं नीट वाचन जर केलं आपण तर आपल्याला उतार्यातच ही उत्तरं सापडणार आहे. ती तुम्हाला इथे लिहून दिलेली आहेत. महर्षी कर्व्यांना कोणते स्वातंत्र्याचे प्रकार अपेक्षित होते? तर राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि व्यक्तीचे संपूर्ण स्वातंत्र्य. यानंतर दुसरा प्रश्न आहे, का ते लिहा. स्त्रीने शिक्षित व्हायला पाहिजे असे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. कारण त्याचं उत्तर आहे, समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवून तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळ केला जात होता. याचे भान तिला येणे गरजेचे आहे. म्हणजे समाजामध्ये स्त्रीला देवीचं स्थान प्राप्त करून दिलेलं होतं आणि त्यामुळे तिचा भयानक प्रकारे छळ केला जात होता आणि आपला छळ होतो याचं भान तिला करून देणं गरजेचं होतं. स्वमतमध्ये तुम्हाला इथे 21व्या शतकातील स्त्री कशी आहे याविषयी तुमचे विचार लिहायचे आहेत. उत्तर आहे त्याचं, पूर्वी स्त्री पुरुषांमध्ये केला जाणारा भेदभाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे असे मला वाटते. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा, समाजात पुरुषांच्या बरोबरीने वागण्याचा अधिकार नव्हता. स्त्री परावलंबी होती व पारतंत्र्यात जगत होती. आता मात्र ही परिस्थिती बदललेली आहे. आज स्त्री सुशिक्षित होऊ लागली आहे, मुक्तपणे समाजात वावरत आहे. ती स्वावलंबी झाली आहे. आपल्या कर्तृत्वाने तिने सामाजिक, राजकीय, क्रीडा, आर्थिक, शैक्षणिक अशी सगळीच क्षेत्रे गाजवलेली आहेत. अर्थात हे चित्र परिपूर्ण झाले आहे असे म्हणता येणार नाही. आजही अनेक ठिकाणी स्त्रीला पुरुषांपेक्षा दुय्यम समजण्याच्या घटना घडतात. तरीही पूर्वीच्या काळाच्या तुलनेने हा भेदभाव खूप प्रमाणात कमी झाला आहे असे नक्कीच आपल्याला म्हणता येईल. म्हणजे 21व्या शतकातील स्त्री आजची कशी आहे याचे वर्णन तुम्ही इथे करायचे आहे. कृती क्रमांक 2, उतारा जो दिलेला आहे त्या उताराचे सखोल वाचन करायचे आहे. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती करायला सांगितलेली आहे की महर्षी कर्वे यांची उतार्यात आलेली गुणवैशिष्ट्ये कोणती. मग ती गुणवैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे की पहिले गुणवैशिष्ट्य आहे क्षमाशील, म्हणजे ते सर्वांना क्षमा करत होते. आणि दुसरा आहे विद्वत्तेचा महामेरू. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य असं आपल्याला लिहायचं आहे. अज्ञ समाजाचे ऐतिहासिक कार्य. मग 4 पर्यायांपैकी सत्पुरुषांचा छळ करणे हे आपल्याला इथे लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा आकडा आहे की गणित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उतार्यातून आपल्याला तो प्रश्न तयार करायचा आहे. महर्षी कर्वे कॉलेजात कोणता विषय शिकवतात आणि ह्याचं उत्तर नक्कीच आपल्याला गणित असं येणार आहे. स्वमतमध्ये कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितासारखे राहिले या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्याचं उत्तर आहे, संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना समाजाकडून अनेक प्रकारे त्रास दिला गेला. संत ज्ञानेश्वरांनी जे साहित्य लिहिले त्यात मात्र त्यांच्यावर झालेला अन्याय किंवा त्यांनी भोगलेले दुःख आपल्याला दिसत नाही.
त्यांच्या कवितेतून मानवी कल्याणाची आस दिसून येते. महर्षी कर्वे यांना देखील समाजाने खूप त्रास दिला, त्यांचा छळ केला. मात्र क्षमाशील वृत्तीचे महर्षी कर्वे यांनी हाती घेतलेला समाजाला शहाणे करण्याचा वसा सोडला नाही. त्रास देणाऱ्या लोकांना उलट शिव्याशाप न देता आपले कार्य तटस्थपणे पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणूनच त्यांच्या आचरणाला ज्ञानेश्वरांच्या कवितेची उपमा दिली आहे आणि ती मला अतिशय उचित अशी वाटते. असे उत्तर तुम्हाला इथे लिहिता येईल. यानंतर कृती क्रमांक 3, उताऱ्याचं सखोल वाचन विद्यार्थ्यांनी करायचे आहे. प्रश्न पहिल्यामध्ये उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आकडा आहे की आकृतीबंध पूर्ण करा. यामध्ये स्त्री शिक्षणाबाबत महर्षी कर्वे यांना करावयाची 2 कार्य. मग त्याच्यामध्ये कोणती 2 कार्य होती? तर स्त्री साक्षर करणे म्हणजे स्त्रीला शिक्षित करणे, तिला शिकवणे, आणि दुसरं आहे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा स्पर्धेत तयार झालं पाहिजे. हे त्याचं उत्तर आपल्याला इथे लिहिता येईल. प्रश्न दुसरा, उत्तर लिहा. भारतीय समाजाला चीड आणणारा विरोधाभास. मग कोणता विरोधाभास होता? तर स्त्रीला निरक्षर अज्ञानी ठेवणे. म्हणजे पूर्वीपासूनच आपल्या इथे स्त्रीला निरक्षर आणि अज्ञानी ठेवलं जात होतं. सरस्वतीला वाङ्मयाची जननी मानणे, हा दुसरा लिहायचा आहे. स्वमतमध्ये स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल, या विधानातील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. स्वमतमध्ये बघा की जर स्त्रिया अनपढ राहिल्या, शिकल्या नाही, तर अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल आपला देश, असं का म्हटलं आहे? तुम्हाला काय वाटतं? तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या नागरिकांच्या प्रगतीबरोबर होत असते. भारताचे अर्धांग म्हणजे भारतीय स्त्रिया आहेत. देशातील केवळ पुरुष शिकले आणि स्त्रिया अशिक्षित राहिल्या तर अर्धांगवायू झालेली व्यक्ती केवळ शरीराच्या काही अवयवांची हालचाल करू शकते. त्याचप्रमाणे देशाच्या काही भागांचा काही प्रमाणात विकास होईल, मात्र पूर्णपणे विकास होणार नाही. स्त्रियांच्या शिक्षणाने देशाची संपूर्ण प्रगती शक्य आहे, हा विचार या वाक्यातून जाणवतो. अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीने अपंगत्व आणि स्त्री शिक्षणामुळे प्रगतीपासून वंचित राहिलेला देश यांची योग्य तुलना इथे केलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आपण कृती क्रमांक 4 पाहणार आहोत. अ आकडा, उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये विद्यार्थ्यांनी उताऱ्याचे सखोल वाचन करायचं आहे. पहिला आहे आकडा, उत्तर लिहा. गणिताचा गुणधर्म कोणता? तर गणिताचा नेमकेपणा गुणधर्म आहे, हे इथे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव, ते नाव आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, हे आपल्याला इथे लिहायचे आहे. प्रश्न दुसरा, का ते लिहा. महर्षी कर्वे यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला समाज धजावला नाही. कारण त्याचं उत्तर असं आहे, समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे समाजाला माहीत होते. म्हणूनच समाज त्यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला धजावले नाही. स्वमत. स्वमतमध्ये असा प्रश्न आहे की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. याविषयी तुमचे मत उताऱ्याच्या आधारे लिहा. त्याचं उत्तर आहे, थोर समाज सुधारक महर्षी कर्वे यांच्या रूपाने आपल्या देशाला एक महान व्यक्तिमत्व लाभले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे वचन महर्षी कर्वे यांना लागू पडते. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. समाजकार्यासाठी जमा केलेल्या पैशाचा चोख हिशोब त्यांच्याकडे असे. स्वतःच्या कमाईतील आपल्या कुटुंबाला आवश्यक तेवढी रक्कम ठेवून उरलेली रक्कम ते समाजकार्यासाठी वापरत असत. दूरच्या अंतरावरील आश्रमात जातानाही मोटारीचा वापर न करता ते पायीच जात असत.
बोलत बसण्यापेक्षा ते विचार करत आणि हे विचार आचरणात आणत. त्यांच्या मनातील गोष्टी जेव्हा ते प्रत्यक्ष कृतीत आणत तेव्हा समाजाला त्यांच्या विचारांची खोली लक्षात येईल. इतरांप्रमाणे कार्य पूर्ण करण्याआधीच त्याची प्रसिद्धी करणे त्यांना कधीच रुचले नाही. बोलत बसण्यापेक्षा काम करून दाखवण्यावर त्यांचा विश्वास होता. भारतीय समाजाचे अर्धांग असलेल्या स्त्रियांना शिक्षणाचा आणि उन्नतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. अशा रीतीने या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून येते. असे उत्तर आपल्याला इथे लिहिता आले पाहिजे. यानंतर आपण पाठ क्रमांक 20 सर्व विश्वची व्हावे सुखी डॉक्टर यशवंत पाठक हा अभ्यासणार आहोत. कृती क्रमांक 1 यामध्ये पहिला प्रश्न अ आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली आकृती आपल्याला दिलेली आहे म्हणजे जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत अ गट आणि ब गट. अ गटामध्ये पहिल्यांदा संतांच्या साहित्याचा आत्मा याचं उत्तर आहे भक्ती व समाज प्रबोधन. समाज प्रबोधन हा शब्द पुन्हा आलेला आहे, तिथे दुसरा शब्द आहे तो आपण लिहायचा आहे. संतांची भूमी याचे उत्तर आहे महाराष्ट्र. सर्व संतांच्या मागणीतील एकमेव गोष्ट याचं उत्तर आहे विश्वकल्याण. सर्व संतांच्या प्रार्थनेतील आविष्कार तो आहे मानवता. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उतार्यातून हे जोड्या जुळवा हा प्रश्न सोडवायचा आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. याच्यामध्ये पहिला आकडा आहे विश्वकल्याण कधी शक्य आहे. त्याचं उत्तर आहे माणसाच्या नामातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. दुसरा प्रश्न आहे संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना सांगा. त्याचं उत्तर असं आहे मी पासून आम्ही, अवघे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम या संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना आहेत. स्वमतमध्ये जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी ती परोपकारे या चरणाचा अर्थ उदाहरणासह स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे संतांनी नेहमी स्वतःच्या अगोदर समाजाचा विचार केला. संपूर्ण मानवजातीचे कल्याण हाच संतांच्या जीवनाचा हेतू होता. त्यासाठी त्यांनी त्रास सहन केला. लोकांकडून त्यांचा छळ झाला. प्रचंड कष्ट घ्यावे लागले. अनेक समस्यांना त्यांनी तोंड दिले. मात्र परोपकार हेच ध्येय मांडलेल्या संतांनी आपले कार्य नेटाने चालू ठेवले. संत ज्ञानेश्वरांनी भावंडासह समाजाने वाळीत टाकले होते, तर संत एकनाथांना लोक अंगावर थुंकून त्रास देत असत. तुकाराम महाराजांची अभंगगाथा नदीमध्ये सोडण्यात आली. या सर्व प्रकारानंतरही संतांनी समाजसेवेचे व समाज प्रबोधनाचे आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले. म्हणजे जगाने कितीही त्रास दिला तरी संतांनी आपले समाजकार्य काही सोडले नाही. समाज प्रबोधनाचे कार्य ते अखंडपणे करतच राहिले. हे इथे आपल्याला वेगवेगळ्या संतांची उदाहरणे देऊन लिहायचं आहे. कृती क्रमांक 2 उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एका शब्दात उत्तर लिहा. पहिला आकडा आहे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी. उतार्याचे वाचन केल्यानंतर आपल्याला नक्कीच यातील उत्तरं लिहिता येणार आहेत. कोष्टक पूर्ण करा. निसर्गातील कोणते कोणते घटक एकत्र राहतात. उतार्यामध्ये बरेच दिलेले आहेत, त्यातले आपण इथे 4 लिहायचे आहेत. मग ती लिहिलेली आहेत फुले, फळे, नद्या, समुद्र. जी उतार्यात आहे त्यातली कोणतीही 4 इथे आपण लिहायची आहेत. स्वमतमध्ये निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते. निसर्गातील सर्व घटक एकोप्याने राहतात.
म्हणून निसर्गाची कार्य हजारो वर्ष अविरतपणे सुरू आहेत. माणसाने निसर्गातील इतर घटकांकडून बोध घेऊन एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहण्याची तसेच निसर्गातील इतर घटकांशी योग्य प्रकारे वागण्याची गरज आहे. आपण श्रेष्ठ आहोत ही भावना नाहीशी झाली तर इतरांबद्दल आपल्या मनात प्रेम, दया, सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होईल. धर्म, जात, वंश, देश, राज्य या विविध कारणांमुळे होणारा भेदभाव नष्ट होईल. एकमेकांना मदत करून मानवी कल्याण साधण्याचा प्रयत्न केला गेला तर संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल. म्हणजेच आपल्याला निसर्गाचं इथं उदाहरण लक्षात घेऊन इथे आपले उत्तर लिहायचे आहे. कृती क्रमांक 3. उतार्याचं सखोल वाचन विद्यार्थ्यांनी करायचं आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेल्या माणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर 4 पर्याय दिलेले आहे. त्यातला एक आपल्याला लिहायचा आहे की त्याचं उत्तर असं आहे, मन सुसंस्कृत असायला हवे. तरच आपल्याला माणसांमध्ये जोडणारा जिव्हाळा जपता येईल. दुसरा आकडा आहे की जगण्याचे खरे सुख. 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातला आपल्याला एक लिहायचा आहे बरोबर. त्याचे उत्तर असे आहे, कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे. प्रश्न दुसरा की पुढील घटकांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. झाडाचे वैशिष्ट्य काय आहे इथे आपल्याला लिहायचे आहे की झाड आपल्यासाठी काय करते. झाड स्वतः ऊन सोसतात, लोकांना मात्र सावली देतात. पर्वताचं वैशिष्ट्य काय आहे. त्याचं उत्तर असे आहे की आपल्या जागी स्थिर राहतात, इतर घटकांकडे आनंदाने पाहतात. स्वमतमध्ये प्रश्न आहे की वरील उतार्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग का ते लिहा. थोडक्यात स्पष्ट करायचं आहे आपल्याला इथे. उत्तर, विज्ञान आणि निसर्ग या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. निसर्गाचे संवर्धन करून विज्ञानाचा योग्य वापर केला तर अखंड मानवजातीचे कल्याण होईल. विज्ञानामुळे मानवाला समृद्धी मिळाली, भौतिक सुखांची देणगी मिळाली, अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या. असे असले तरीही निसर्गातील अनेक घटक माणसाचे जीवन समृद्ध करतात, हे विसरून चालणार नाही. माणसाला खराखुरा आनंद किंवा मानसिक समाधान हे निसर्गाच्या सहवासातच मिळत असते. त्यामुळे माणसाने निसर्ग व विज्ञान यांचा मेळ घालून मानवजातीचे आणि समस्त सजीवांचे कल्याण साधणे आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला निसर्ग आणि विज्ञान हे दोन्ही घटक का महत्त्वाचे आहेत इथे स्पष्ट करायचे आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे 2 पाठांचा अभ्यास इथे आपण केलेला आहे. नक्कीच तुम्हाला प्रश्नांची उत्तरे समजली असतील. धन्यवाद.